आज आपल्याला घरगुती पद्धतीने बाहेर मिळतो अगदी तसाच पिझ्झा बनवायचा आहे. सगळ्यात आधी आपल्याला पनीरचे असे बारीक चौकोनी पीसेस करून घ्यायचे आहेत. पनीर कट करून झाल्यानंतर आपल्याला शिमला मिरचीचे सुद्धा अशाच पद्धतीने चौकोनी पीस करून घ्यायचे आहेत. सगळे पीस आपल्याला एकसारखेच दिसतील अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. सगळ्या भाज्या ह्या सारख्याच आणि सेमच दिसल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला हे तुकडे करून घ्यायचे आहेत. बिना ओव्हनचा हा पिझ्झा आपल्याला तव्यावर बनवायचा आहे. शिमला मिरचीचे पीसेस करून झाल्यानंतर आपल्याला कांदा सुद्धा चौकोनी आकारामध्येच चिरून घ्यायचा आहे. इथं मी मोठी शिमला मिरची आणि एक कांदा घेतलेला आहे. कांदा सुद्धा मोठ्याच आकाराचा घेतलेला आहे. कांदा चिरून झाला की आपल्याला टोमॅटो सुद्धा अशाच चौकोनी तुकड्यांमध्ये चिरून घ्यायचा आहे. पिझ्झावरती सगळ्या भाज्यांचा आकार हा सेमच दिसायला पाहिजे, म्हणजे ते दिसायलाही छान दिसतं. त्यामुळं तुम्ही सुद्धा अशाच चौकोनी तुकड्यांमध्ये आणि एकसारख्या तुकड्यांमध्येच भाज्या चिरून घ्या. भाज्या चिरून झाल्यानंतर आपल्याला पिझ्झासाठी पिझ्झा सॉस बनवून घ्यायचा आहे. एका वाटीमध्ये आपल्याला टोमॅटो केचप घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आहे. साखर टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला ओरेगॅनो टाकून घ्यायचा आहे. आणि थोडेसे चिली फ्लेक्स सुद्धा टाकून घ्यायचे आहेत. आता हे सगळं आपण एकदा मिक्स करून घेऊ. साखर विरघळेल इथपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे. सॉस मिक्स करून झाला की आपल्याला तो बाजूला ठेवून द्यायचा आहे. आणि नंतर दुसरीकडे गॅसवरती एक तवा ठेवून त्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. आणि तेलामध्ये चिरून घेतलेले पनीर शॅलो फ्राय करण्यासाठी टाकायचे आहेत. पनीरमध्ये आपल्याला लगेचच थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे पनीर खाली चिकटणार नाही, तव्याला लागणार नाही. नंतर पिझ्झामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि थोडासा घरगुती लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला नको असल्यास तुम्ही हे अवॉइड सुद्धा करू शकता. घरगुती मसाल्याने पिझ्झाची चव वेगळी येते आणि छान येते, त्यामुळे मी इथं टाकलं आहे. नको असल्यास तुम्ही हे स्किप सुद्धा करू शकता. पनीर छान असं परतून झालं की आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच पॅनमध्ये शिमला मिरची सुद्धा अशाच पद्धतीने फ्राय करून घ्यायची आहे. शिमला मिरचीमध्ये सुद्धा थोडंसं हळद आणि मीठ टाकून आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर नको असल्यास तुम्ही पनीर न फ्राय करता सुद्धा घेऊ शकता, कच्चंच पनीर सुद्धा घेऊ शकता. शिमला मिरची आपल्याला मऊ पडेपर्यंत परतून घ्यायची आहे. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने
आणि एकदम घरगुती साहित्यातच हा पिझ्झा बनवलेला आहे. ह्याला ना ओव्हनची गरज आहे ना इतर दुसऱ्या कोणत्याही साहित्याची. आता आपली शिमला मिरची फ्राय करून झालेली आहे, तर ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर त्याच तव्यामध्ये आपल्याला आता पिझ्झा बेस दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने बारीक गॅसवरती आपल्याला पिझ्झा बेस भाजून घ्यायचा आहे. फुल गॅसवरती भाजला तर तो करपेल. थोडंसं त्यामध्ये बटरसुद्धा टाकायचं आहे आपल्याला आणि बटर लावून पिझ्झा बेस व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे. पिझ्झा बेस व्यवस्थितपणे भाजला गेला तर मग आपल्याला त्यावरतून बटर लावून घ्यायचा आहे आणि तो पलटवून घ्यायचा आहे. पिझ्झा बेस सेट व्हायला लागला की मग आपल्याला त्यावरती पिझ्झा सॉस टाकून घ्यायचा आहे. पिझ्झा सॉसवरतीच आपल्याला मेयोनीजसुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि दोन्ही एकत्रच पसरवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही एका प्लेटमध्ये दोन्ही मिक्स करून घेऊन मग एकत्रित लावू शकता. चमच्यानेच इथं मी व्यवस्थितपणे पिझ्झा सॉस पसरवून घेत आहे. पूर्ण पिझ्झा रेडी होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. गॅस फुल नाही करायचा आपल्याला. पिझ्झा सॉस लावून झालेला आहे आता आपला. तर आपण त्यावरती एक एक करून भाज्या टाकून घेऊ. इथं मी सगळ्यात आधी कांदा टाकून घेत आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा घेऊ शकता. कांदा पसरवून झाला की मग आपण त्यावरती टोमॅटोचे कापसुद्धा पसरवून घेणार आहोत. टोमॅटो नंतर आपण फ्राय केलेली शिमला मिरचीचे तुकडे टाकून घेणार आहोत. एक एक करून आपल्याला अशा सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. शिमला मिरची पसरवून झाल्यानंतर आपल्याला फ्राय केलेले पनीरचे पीसेस टाकून घ्यायचे आहेत. आता आपण 5 मिनिट पिझ्झा बारीक गॅसवरती तसाच ठेवून देणार आहोत. पाच मिनिटानंतर आपण खिसणीने पिझ्झावरती चीज खिसून घेणार आहोत. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही चीज स्लाइससुद्धा यामध्ये टाकू शकता. ते पूर्णपणे व्यवस्थित मेल्ट होईल. आता आपण 5 ते 10 मिनिटासाठी पिझ्झावरती झाकण ठेवू आणि पिझ्झाला एक वाफ देऊन घेऊ, म्हणजे भाज्या थोड्या अजून मऊ होतील. आता आपला पिझ्झा तयार झालेला आहे. आता आपण पिझ्झा एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पिझ्झाचे तुकडे करून घेऊ. इथे मी चाकूने पिझ्झाचे तुकडे करून घेत आहे. जर तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर तुम्ही त्याने सुद्धा पिझ्झाचे
तुकडे करून घेऊ शकता. तयार झाला आहे आपला साध्या सोप्या पद्धतीने बिना ओव्हनचा तव्यावरचा पिझ्झा. हा पिझ्झा तुम्ही वरतून चिली फ्लेक्स टाकून पिझ्झा सॉस सोबत खाऊ शकता. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने पिझ्झा बनवून बघा. बनवायलाही सोपा, खायलाही चवदार आणि ओव्हनची सुद्धा गरज नाही. रेसिपी आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.